घरी अचानक पाहुणे येणार असतील किंवा एखादा छोटासा कार्यक्रम असेल तर प्रीमिक्सचे गुलाबजामुन करणं खूप सोपं जातं, कारण ते पटकन होतात. पण कोणतेही प्रीमिक्सचे गुलाबजामुन करताना आपण काही चुका टाळल्या तर गुलाबजामुन मऊ आणि रसरशीत होतात. त्यामुळे आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग प्रीमिक्सचे मऊ रसरशीत गुलाबजामुन कसे करायचे ते बघूया. पण त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मला या कंपनीचं प्रीमिक्स मिळालं होतं, त्यामुळे मी हे घेतलं. तुम्ही कोणतेही प्रीमिक्स इथं घेऊ शकता. आता ही प्रीमिक्स आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि या प्रीमिक्सच्या थोड्याशा गुठळ्या आपण या हाताने फोडून घ्यायच्या, म्हणजे पीठ थोडंसं सैलसर होतं. आता या प्रीमिक्समध्ये थोडं थोडं दूध घालून याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरलं तरी चालेल. इथं मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि थोडं थोडं दूध घालून याचा आपल्याला एकदम मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे. इथं एक पहिली टीप महत्त्वाची म्हणजे पीठ कधीही गुलाबजामांचं घट्ट मळायचं नाही. पीठ हे एकदम मऊसूत पीठ मळायचं, त्यामुळे गुलाबजामुन हे सॉफ्ट राहतात. आणि आता अशा पद्धतीने मी थोडं थोडं दूध घालून याचा गोळा बनवून घेणार आहे. आणि हाताला पीठ चिकटू नये म्हणून मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे हे पीठ हाताला चिकटत नाही. आणि अशा पद्धतीने मी याचा गोळा बनवून घेतलेला आहे. जवळजवळ एक 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि हा मऊ मी गोळा बनवून घेतलेला आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनिटानंतर याला पुन्हा एकदा मिनिटभर थोडंसं असं हातानेच कुस्करून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. आणि गोळेसुद्धा एकदम दाबून प्रेस करून असे गोळे बनवून घ्यायचे नाहीत. हलक्या हातानेच याचे गोळे बनवून घ्यायचे. पीठ कधीही गुलाबजामुनचे एकदम घट्ट मळायचे नाही, नाहीतर गुलाबजामुन व्यवस्थित होत नाहीत. इथं अशा पद्धतीने माझे सगळे गोळे बनवून झालेले आहेत. आता या गोळ्यावर मी एक ओला रुमाल झाकून ठेवणार आहे, एक साधारण 10 मिनिट. यामुळे गुलाबजामुन अजून थोडेसे फुलून येतात. बरोबर 10 मिनटं झालेले आहेत. आता तेल ज्या मी इथं गरम करायला ठेवलेलं आहे, तेल जास्त कडक करायचे नाही, एकदम मीडियम तेल करायचे आणि गॅस पूर्णपणे लो करायचा. आणि यामध्ये थोडे थोडे गुलाबजामुन टाकून घ्यायचे आणि गुलाबजामुन लगेच पटकन कधीही पलटून घ्यायचे नाहीत. एखादा मिनिट झाला की ते आपोआप बाजूला व्हायला लागतात आणि त्यानंतरच गुलाबजामुन पलटी करायचे. आणि याला पूर्णपणे लो गॅसवरच तळून घ्यायचं. जर फुल गॅस केला तर वरून करपतील आणि आतून पीठ कच्चं राहील. त्यामुळे मीडियम गॅसवरच हे गुलाबजामुन तळून घ्यायचं. इथे एक 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि मी गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी बाकीचे देखील तळून घेणार आहेत. आता इथं पाक करण्यासाठी मी अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे. जवळजवळ मी 3 ग्लास पाणी आणि 2 वाट्या साखर घेतलेली आहे. आणि या पाण्याला उकळी आली की यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं, एक साधारण 2 चमचे. कारण जर साखरेमधील जर काही घाण असेल तर ती या पाकाच्या कडेला अशा पद्धतीने येते. त्यामुळे दूध घालून साखरेची सगळी घाण आपण काढून घ्यायची. आणि साधारण एक 6 ते 7 मिनिट झालेले आहेत. मीडियम गॅसवर मी हा पाक बनवलेला आहे. आणि पाक याचा एकतारी करायचा नाही, पाक हा पातळच करायचा, पाक याचा घट्ट करायचा नाही. जवळजवळ 6 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि आपलं ही साखर विरघळून मीडियम गॅसवर पाक तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि यामध्ये वेलची पावडर घालून थोडंसं मिक्स करायचं आणि यामध्ये आता तळलेले गुलाबजामुन टाकून घ्यायचं, थोडंसं मिक्स करायचं आणि याला झाकण लावून एक साधारण 1 तास बरोबर ठेवायचं. 1 तासामध्ये आपले गुलाबजामुन तयार होतात. बरोबर 1 तासाने गुलाबजामुन बघा एकदम मऊ फुललेले आहेत आणि रसरशीत झालेले आहेत. इथं तुम्हाला मी एक प्लेटमध्ये काढून कट करून दाखवते. हे बघा, गुलाबजामुन आतून देखील चांगला भाजलेला आहे आणि पाक सगळा आतपर्यंत पाक गेलेला आहे. एकदम रसरशीत गुलाबजामुन झालेले आहेत. आता हे आपण सगळे गुलाबजामुन एका बाउलमध्ये काढून घेऊया. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.